हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन सूत्र क्रमांक 34. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. प्रकर्षाने श्वास घेतल्याने तो विशेष प्रकारे धारण केल्याने म्हणजेच योग प्राणायाम केल्याने चित्त नियमित होते. प्रकर्षाने जोरात श्वास करावे, श्वास विशेष प्रकारे धारण करावा, यामुळे चित्त शुद्धी होते. थोडक्यात योगाधिराज पातंजली प्राणायाम करायला सांगत आहेत. सूत्र क्रमांक 33 मध्ये चित्तशुद्धीचा मानसिक उपाय सांगितला. या सूत्रात शारीरिक उपाय सांगत आहेत. प्राणायाम अनेक प्रकारे करतात. मी त्याला योग प्राणायाम असं नाव दिलेलं आहे. मी माझ्या अनुभवांवरून साधकांना ज्या योग प्राणायामाच्या पद्धतीचे मार्गदर्शन करतो ती थोडक्यात येथे देत आहे. हा श्वसनाशी संबंधित व्यायाम आहे. यास्तव इशारा देऊन ठेवतो की तो गुरुच्याच मार्गदर्शनाखाली शिकून मग गुरु आज्ञेनेच स्वतंत्रपणे करावा. याच्या 4 पायऱ्या आहेत. 1. दीर्घ श्वसन, दीर्घ निश्वसन. एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने तो हळूहळू सोडावा. 2. श्वसन नियमन. एका नाकपुडीने श्वास 4 अंक घेऊन दुसऱ्या नाकपुडीने तो 8 अंकामध्ये हळूहळू सोडावा. 3. अंतःधारणा अंतःकुंभक. श्वास 4 अंक घेतल्यावर तो तसाच 16 अंक आत कोंडून ठेवावा. नंतर दुसऱ्या नाकपुडीने 8 अंक सोडावा. बहिर्धारणा बहिर्कुंभक. एका नाकपुडीने श्वास 4 अंक घेऊन दुसऱ्या नाकपुडीने तो 8 अंकामध्ये हळूहळू सोडावा. त्यानंतर 16 अंक श्वास न घेता श्वास बाहेर कोंडून ठेवावा. योग प्राणायामाची सुरुवात नेहमी डाव्या बाजूनेच करावी. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशी योग प्राणायामाची आवर्तनं किती करायची याबद्दल गुरु मार्गदर्शन घ्यावे. योग प्राणायामाच्या वरील क्रिया आपल्या शरीरातील सप्तचक्रांवर लक्ष केंद्रित करून केल्यास त्याचा ध्यानासाठी चांगला उपयोग होतो अशी माझी अनुभूती आहे. योग प्राणायाम केल्यावर अल्पकाळ ध्यान करावे. योग प्राणायामामध्ये पारंपरिक शब्द वापरले जातात, त्यांची माहिती घेऊया. रेचक, श्वास बाहेर सोडणे. पूरक, श्वास आत घेणे. कुंभक, श्वास आत किंवा बाहेर धारण करणे, कोंडणे. माझ्या योग साधना या पुस्तकात सप्तचक्रांचा उपयोग करून योग प्राणायाम कसा करावा याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी. श्वास आणि चित्तामध्ये येणारे विचार यांचा घनिष्ठ संबंध आहे. चित्तामधील विचार बदलतील तसा श्वासही बदलत जातो. याच्या उलट श्वासात बदल झाल्याशिवाय विचारात बदल होणं स्वाभाविक होत नाही. तसं न झाल्यास त्रास होतो. क्रोध आला की श्वास बदलतो. हर्ष झाला की श्वास बदलतो. वासना आली की श्वास बदलतो. निर्विचार अवस्थेत श्वास वेगळा असतो. विशिष्ट गोष्टीवर विचार करत बसल्यास श्वास वेगळ्या प्रकारे घेतला जातो. श्वास आणि विचार यांचा ताळमेळ न बसल्यास रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. श्वसनाचा त्रास होऊ लागतो. योग प्राणायामाने श्वसन समपातळीवर येतं. त्यामुळे विचार आपोआपच समपातळीवर येतात. कोणत्याही भावनांचा अतिरेक होऊ लागल्यास योग प्राणायाम केल्याने भावना काबूत येऊ शकतात. दीर्घ श्वसन, दीर्घ निश्वसनामुळे शरीरात हवेचा जोर वाढतो आणि अन्नरस, रक्त सर्व शरीरात शेवटपर्यंत पोचविले जाते. श्वसन नियमनामुळे एका विशिष्ट लयीत श्वास घ्यायची आपल्याला सवय लागते. अंतःकुंभकामुळे छातीमध्ये हवेचा नैसर्गिक दाब तयार होतो.
त्यामुळे फुफ्फुसात शेवटपर्यंत हवा जाऊन फुफ्फुसं स्वच्छ होतात. हवा, रक्त, अन्नरस शरीराच्या शेवटच्या भागापर्यंत पोचवली जातात. बहिर्कुंभकामुळे छातीमध्ये नैसर्गिक पोकळी निर्माण होते. याच वेळी शरीराच्या इतर टोकाच्या भागी हवेचा दाब असतो. त्यामुळे शरीराच्या शेवटच्या टोकाकडून अशुद्ध हवा छातीकडे प्रवाहित होते. ती निःश्वसनावाटे बाहेर फेकली जाते. थोडा वेळ श्वास न घेतल्यामुळे श्वसन नलिकेला नैसर्गिक विश्रांती मिळते. सध्याच्या काळात रोजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव भरपूर असतात. विचारांचं काहूर उठतं. भावभावनांचे तरंग मनावर काही ना काही कारणाने उठत असतात. नैराश्य येतं. यामुळे मनःशांती बिघडते. रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होईनासं होतं. रक्तदाबावर त्याचा परिणाम होतो. याचबरोबर हवेतील प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, घशाचे किरकोळ आजार होत असतात. या सर्व गोष्टी दूर ठेवण्यासाठी, निदान त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी योग प्राणायाम नियमितपणे दिवसातून 2 वेळेला करावा. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर ह्या योग प्राणायामाला योग्य वेळा आहेत. हरिओम.